नमस्कार शेतकरी बंधूंनो, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका रोडे आपल्या सर्वांचं आपल्या पालवी अॅग्रिको युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करते। तर शेतकरी बंधूंनो, जसं की आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहत असतो, आज फक्त महाराष्ट्राचा जर विचार केला तर 70% अधिक शेतकरी जे आहे शेतीसोबतच पशुपालनाचा एक पूरक व्यवसाय म्हणून करत असतात। आता हाच जो पशुपालन व्यवसाय आहे तर तो करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या देखील त्यामध्ये येत असतात। कधी कशा प्रकारे नियोजन करायचं किंवा दुग्ध व्यवसाय असेल तर तो कशा प्रकारे आपण वाढवू शकतो, अशा विविध प्रकारच्या ज्या समस्या असतील तर त्या आपण त्याच्यामध्ये अनुभवत असतो। तर खास करून आज आपल्या सोबत आजच्या या पॉडकास्ट मध्ये आहेत वीरबॅक अॅनिमल हेल्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे आदरणीय विजयकुमार कुंभार सर। तर त्यांच्याकडनंच आज आपण जाणून घेणार आहोत पशुपालन व्यवसाय कशा प्रकारे आपण दर्जेदार बनवू शकतो किंवा त्यामधून कशा प्रकारे आपण आर्थिक नफा कमवू शकतो। नमस्कार सर। नमस्कार। सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना आपला एक छोटासा परिचय करून द्या। नमस्कार, मी विजयकुमार कुंभार। वीरबॅक अॅनिमल हेल्थ ही भारतातील नंबर 1 ची कंपनी। त्या कंपनीमध्ये मी गेले 20 वर्ष झालं काम करतोय आणि आज मी रिजनल बिझनेस मॅनेजर या पदावरती आहे आणि महाराष्ट्रातील वेस्टर्न पार्ट ऑफ महाराष्ट्र ह्या पार्ट मधला सर्व बिझनेस मी हँडल करण्याचं काम करतो। माझी जी सुरुवात झाली या कंपनीमध्ये ते 2005 साली झाली। 2005 मध्ये मी वेटनरी सेल्स प्रमोटर म्हणून जॉईन झालो कंपनीमध्ये सातारामध्ये। त्याच्यानंतर मी छत्तीसगडमध्ये काही दिवस काम केलं। त्यानंतर मी विदर्भ एरियामध्ये एरिया बिझनेस मॅनेजर म्हणून काम केलं। त्यानंतर मी मराठवाडा आणि सोलापूर जिल्हा ह्या जिल्ह्यासाठी या कंपनीच्या माध्यमातून काम केलं आणि आज पुण्यामध्ये 2021 पासून 3 ते 4 वर्ष झालं पुण्यामध्ये रिजनल हेड म्हणून काम करत आहे। ओके, जवळपास जे आहे संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही काम केलेलंच आहे। थोडक्यात जसं की सर आपण पाहतो आता सपोज लहानपणापासून तर आतापर्यंतची जर्नी जी राहिली असेल, सुरुवातीला अशी काही लोक आपल्याला भेटतात की ज्यांनी ऑलरेडी ठरवलेलं असतं की मला याच क्षेत्रामध्ये काम करायचं, किंवा काही जण असे भेटतात की नाही मला ऑन दी स्पॉट, किंवा मग त्यांचं ठरलेलं नसतं किंवा लाईफ जसा टर्न घेईल तर त्याप्रमाणे त्यांचं ठरतं की याप्रमाणे मला आता करिअर करायचंय। तसं तुमच्याबद्दल काय झालंय सर, कशा प्रकारे तुम्ही या क्षेत्रात आला? ही ऍक्च्युली फार्मास्युटिकल फील्ड मध्ये आमच्या खानदानामध्ये कुणी काम करत नाहीये किंवा बाकी सर्व जे माझे खानदानामधले काम करणारे ते जनरली सगळ्या लोकांचा ओढा जो राहतो तो गव्हर्नमेंट जॉबकडे राहतो। परंतु ज्यावेळेस माझी BSc कंप्लीट झाली त्यानंतर मी पेपरला ऍड आली होती या कंपनीची, वेटनरी सेल्स प्रमोटर पाहिजेत म्हणून। आणि त्यावेळेस त्या ऍड वरती त्यांनी सॅलरी 7,500 रुपये मेन्शन केली होती आणि ते 7,500 रुपये 2005 साली मला त्या 7,500 रुपयांनी अट्रॅक्ट केलं आणि मग त्याच्यासाठी मी माझं BSc कंप्लीट झाल्या माझा रिझ्यूम मी तिथं पोस्ट केला आणि त्याच्यानंतर मला इंटरव्ह्यू साठी पुण्यामध्ये कॉल आला। इंटरव्ह्यू दिल्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर मला हा जॉब बद्दल बिलकुल काही माहित नव्हतं। म्हणून मग आमच्या गावातील ऐतोडे गावामध्ये आमच्या वेटनरी डिस्पेन्सरी आहे गव्हर्नमेंटची, तिथं डॉक्टर माळी म्हणून काम करत होते। त्या डॉक्टरांना मी विचारलं की काय फील्ड असते, कशा पद्धतीची फील्ड असते। मग त्या फील्ड बद्दल त्यांनी सांगितलं की तुला अशा पद्धतीचं काम असतं, डॉक्टरांना व्हिजिट करावं लागतात, फार्मर लोकांचे मीटिंग घ्यावे लागतात आणि ही जी कंपनी आहे ती कंपनी फार सुंदर कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये तू लागलास तर चांगल्या पद्धतीने काम कर असा त्यांनी एक गुरु उपदेश दिला। आणि त्यानंतर मी या कंपनीमध्ये जॉईनिंग केलं आणि त्यानंतर प्रत्येक गोष्ट कंपनी मला हळूहळू शिकवत गेली, त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट होत गेला आणि याच्यामध्ये नुसता हा जॉबच नाही तर याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांना रोज भेटण्याची संधी भेटायची, फिरण्यासाठी मनसोक्त फिरण्यासाठी चान्स भेटायचा आणि त्याच्यातून हा जॉब घडत गेला, सक्सेस मिळत गेला आणि कंपनीनं जसं मी कामामध्ये सक्सेस मिळत गेला त्या स्वरूपामध्ये मला कंपनीमध्ये प्रमोशन पण नेक्स्ट मिळत गेले आणि माझा आज 20 वर्षाचा प्रवास या कंपनीमध्ये अतिशय आनंदानं व्यतीत केलेला आहे। खरंच खूप सर 20 वर्षाचा अनुभव खूपच प्रेरणादायी आहे। प्रत्येकाची जी कहाणी तर ती वेगळ्या पद्धतीने लिहिली जाते। आपलं जे आहे तर पेपरच्या ऍड नुसार तर आजचा रिजनल मॅनेजरचा जो प्रवास आहे खरंच खूप प्रेरणादायी वाटला। जसं तुम्ही सर म्हटलं की पश्चिम महाराष्ट्र आता सध्या करता, याच्या आधी विदर्भ केले, जवळपास महाराष्ट्र तर तसा कव्हर केलाय। तुमच्या या जर्नीमध्ये सर काय काय तुम्हाला अनुभव आले, शेतीविषयी असेल किंवा शेतकऱ्यांना नक्की पशुपालनामध्ये काय काय समस्या येतात आणि त्या कशा प्रकारे तुम्ही सोडवलेल्या आहेत, काय अनुभव सांगू शकता? बरोबर आहे मॅडम, बघा ना कसं आपला देश हा शेतीप्रधान देश आहे, बरोबर आहे। इथला
आपल्या देशाचा शेतकरी म्हणजे 70% जी जनता आहे ती शेती करते. बरोबर. आणि शेतीशी निगडीत असणारा व्यवसाय दूध व्यवसाय म्हणून पाहिला जायचा. त्याच्याबरोबर दूध व्यवसाय हा कालांतराने शेतकऱ्याला काय झालं की शेतीतून मिळणारे जे उत्पादन आहे ते उत्पादन जर समजा आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्राचा जर विषय केला तर इकडे आपल्याकडे ऊसाचा पट्टा फार मोठ्या प्रमाणात आहे. परंतु एकदा ऊस जर लावला तर त्याचं जर बिल मिळायला 18 महिने शेतकऱ्याला लागतात. म्हणजे 18 महिन्यानं आज बी जर मी पेरणी केली तो कारखान्याला जाणार आणि कारखान्याचं पहिलं बिल हातामध्ये पडायला 18 महिने लागतात. परंतु संसार चालवण्यासाठी रोज खर्च लागतो, रोज पैसे लागतात. घरचा संसार चालवण्यासाठी रोज पैसे लागतात. मग रोज पैसे मिळणार कुठून? तर दुधाचा हा एकमेव व्यवसाय आहे ज्याच्यातून 10 दिवसाला शेतकऱ्याला काही ना काही पैसे त्याच्या माध्यमातून भेटतात. म्हणून आज शेतकरी दुधाचा व्यवसाय हा शेतीशी पूरक न राहता शेतीला पॅरलल व्यवसाय म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडासा उदयास येऊ लागला. आणि बरीचशी जी नवीन पिढी आता ह्या व्यवसायामध्ये आलेली आहे ती नवीन पिढी सुद्धा आधुनिक पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं दुधाचा व्यवसाय करून त्याला थोडंसं प्रोफेशनल अप्रोच दुधाच्या व्यवसायाला भविष्यामध्ये आणि येणाऱ्या कालामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा ओव्हरऑल इंडियामध्ये चांगल्या पद्धतीनं येत आहे आता. ओके. जसं सर आपले जे शेतकरी पशुपालन करतात त्यांना हा पशुपालन व्यवसाय करत असताना खूप साऱ्या अडीअडचणी येतात. बरोबर. तर तुमच्या आयुष्यामधलं सर असं काय अनुभव आहे की ती जी समस्या आहे तर ती सोडवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न केले? आता बघा, दुधाचा व्यवसाय करत असताना सर्वात महत्वाचं काय की दूध हे एक स्वयंपूर्ण म्हणजे दूध म्हटलं की तुमच्या आमच्या शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक त्या दुधातून मिळतात. मग ते दुधातून मिळतात त्याचा अर्थ कुठून तिला भेटतात तर ते चाऱ्याच्या स्वरूपातून भेटतात. परंतु आपला जरी व्यवसाय थोडासा दुधाचा व्यवसाय थोडासा प्रगत झाला असेल परंतु अजून सुद्धा शेतकरी आपला फिडिंग मॅनेजमेंट म्हणजे फॉडर मॅनेजमेंट असेल, हेल्थ मॅनेजमेंट असेल, ह्या गोष्टीकडे थोडंसं अजून त्याला एज्युकेट करण्याची गरज आहे वेगवेगळ्या माध्यमातून. तर फिडिंग मॅनेजमेंट मध्ये काय राहतं की आता प्रॉब्लेम काय आपल्याकडे की शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे उपलब्ध आहे ते चारा म्हणून दिलं जाते. बरोबर. स्पेशल चारा म्हणून कुठल्या गोष्टी केल्या जात नाहीत. आता ऊसाचा पट्टा जिथं आहे तिथं ऊसाचं वाढ आणि ऊस कट करून खाऊ घातला जातो की ना थोडंफार गिनी गवत दिलं जातं. मग काय राहते की नुसताच ओला चारा त्या गाईला भेटून जातो. जर सगळे घटक पाहिजे असेल तर ड्राय फॉडर थोडंसं मिळणं गरजेचं आहे. थोडासा वाळलेला चारा पण शेतकऱ्यांना देणं आवश्यक आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो की त्या लेवलचं एज्युकेशन अजून शेतकऱ्याकडे आलेलं नाही. आता जी तरुण पिढी प्रोफेशनल पद्धतीनं थोडासा व्यवसायाचा स्वरूप जिथं आलेला आहे तिथं थोडासा चांगल्या पद्धतीने तो चाऱ्याचं नियोजन करत आहे. आणि त्या नियोजनातून मग म्हणजे चाऱ्याचं नियोजन जर चांगलं असेल तर त्या अॅनिमलची हेल्थ पण चांगली राहते. त्याच्यापासून दूध उत्पादन पण चांगलं मिळतं. आणि कसं राहते प्रोडक्शन आणि रिप्रोडक्शन म्हणजे आता मला दूध मिळतंय परंतु भविष्यामध्ये येणाऱ्या पुढल्या वर्षी सुद्धा त्या गायीपासून उत्पादन मिळालं पाहिजे. त्यासाठी ती प्रेग्नंट टायमिंगला राहिली पाहिजे. त्याच्यापासून रिप्रोडक्शन पण मिळणं गरजेचं आहे. तर ते सगळं मॅनेजमेंट आहे ते चाऱ्यावरती डिपेंड आहे. आणि चाऱ्याचं नियोजन आहे तो विषय फार मोठा आहे आणि त्याच्यासाठी शेतकऱ्याला वेगवेगळ्या माध्यमातून एज्युकेट करणे, त्याला चाऱ्याचं महत्व समजावून सांगणे, संगोपनाबरोबर ते भविष्यात येणारा हा म्हणजे भविष्यातला शेतकरी म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये शेतकरी या सर्व गोष्टी शिकून घेईल आणि 100% त्याच्यातून शेतकरी भविष्यामध्ये आपल्याला चाऱ्याचं नियोजन करून वेगवेगळ्या माध्यमातून त्याला इन्फॉर्मेशन गॅदर करून तो नक्कीच त्याच्यापासून एज्युकेट झाला की चाऱ्याचं नियोजन तो चांगल्या पद्धतीनं करेल. बरोबर सर. म्हणजे एकंदरीत पशुपालन करताना चाऱ्याचं नियोजन खूप महत्वाचं चाऱ्याचं. बरोबर सर. बऱ्याच वेळा असं ऐकायला मिळतं की सपोज काही शेतकरी असं म्हणतात की माळरानावरील जर चारा गायीने खाल्ला किंवा तिच्या अन्नामध्ये आला तर फॅट वाढण्यास कधी मदत होते किंवा आपण जो हिरवा चारा देतोय त्याच्यासोबत जर वाळलेला जो चारा आहे कडबा असेल किंवा पेंढ्या ज्या असतात बांधलेल्या वाळलेल्या तर त्या जर गायीला खाऊ घातल्या तर फॅट मध्ये फरक पडतो. तर हे कितपत खरं आहे किंवा यानुसार शेतकऱ्यांनी कसं नक्की नियोजन करायला पाहिजे? नाही बरोबर आहे. बघा कसं राहते की आपल्याकडला दूध विकलं जातं ते फॅट आणि डिग्रीवरती विकलं जातं. ओके. डेअरीमध्ये गेल्यानंतर तर फॅट आणि डिग्री जी दुधाची आहे ती बऱ्याचशाच गोष्टीवरती डिपेंड आहे. पहिली गोष्ट त्याला कारणीभूत आहे त्या गायीची जेनेटिक कॅपॅसिटी. म्हणजे त्या ब्रीडचं प्रत्येकाचं जेनेटिकली कॅपॅसिटी ठरलेलं आहे की ह्या गायीचं किंवा ह्या म्हैशीचं फॅट आणि डिग्री इतकी लागेल. परंतु कसं राहते ते नियोजन जर चांगल्या पद्धतीचं नसेल तर त्याची कॅपॅसिटी असून सुद्धा त्या कॅपॅसिटीमध्ये आपल्याला ते फॅट आणि डिग्री भेटत नाही. तर त्याच्यासाठी परत चारा नियोजन आलं.
असं झालं की आपल्याकडे शेतकरी, मी म्हटलं ना तुम्हाला, की जे उपलब्ध आहे आणि ज्या मान्सून मध्ये जे उपलब्ध आहे, आता कसं राहते, आता पावसाळा चालू आहे, आता हिरवा चारा मुबलक उपलब्ध आहे, तर ओनली हिरवा चारा दिला जातो. आता थोडासा पावसाळा संपला, हिवाळा चालू झाला की, आणि त्यानंतर उन्हाळा चालू झाला की ड्राय फॉडर म्हणजे वाळलेला चारा आहे, तर वाळलेला चारा दिला जातो. तर याला कसं राहते की आता आपण जर बाहेरच्या देशातला जर दुधाचा व्यवसाय पाहिला तर तिथला शेतकरी TMR देतो, म्हणजे टोटल मिक्स रॅशन देतो. तो कॉन्सन्ट्रेट आणि फॉडर एकत्रित मिक्स करून देत, म्हणजे टोटली त्या ज्या गायीला जितकं आवश्यक आहे आणि त्याच्या अनुषंगानं तो चारा डिझाईन करतो आणि त्या अनुषंगानं देतो. परंतु आपल्या देशामध्ये अजूनही दुधाचा व्यवसाय हा शेतीशी निगडीत असल्यामुळं आणि प्रत्येक शेतकरी हा व्यवसाय करत असल्यामुळं त्याला कसं राहतं की जे शेतकऱ्याकडे उपलब्ध आहे ते दिलं जातंय आणि त्याच्या वाचून मग गायीचं संगोपन केलं जातं. बरोबर. मग त्याच्यामुळे होतंय काय की आता तुम्ही म्हटलं की फॅट आणि डिग्री, बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये ड्राय फॉडरचा इम्पॉर्टन्स आहे. जर आपण ऊसा, आता समजा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं वाडं दिलं जातं किंवा ऊस कापून दिला जातो किंवा जे ओला चारा आहे तो दिला जातो, त्याच्यासोबत जर शेतकऱ्यांनी थोडासा कडबा कुट्टी किंवा कडबा जर दिला गेला तर थोडंसं पर्सेंटेज जरी ड्राय फॉडरचं दिलं, वाळलेल्या चाऱ्याचं दिलं, तर 100% त्या दुधाच्या क्वालिटीमध्ये फरक पडला जातो. फॅट आणि डिग्री त्याची वाढली जाते आणि मग त्याला शेतकऱ्याला 2 रुपये त्या दुधापासून, जे आता ओला चारा देऊन फॅट डिग्री कमी लागणार, मग त्याच्यापासून जरी दुधाची क्वांटिटी चांगली असली तरी दर भेटणार नाही शेतकऱ्याला. पण थोडासा वाळला चारा मिक्स केला तर त्याच क्वांटिटी दुधाला चांगला दर भेटेल आणि 2 पैसे शेतकऱ्याला जास्त भेटतील. बरोबर. म्हणजे एकंदरीत गायीच्या खाण्यामध्ये जे आहे तर ओला असेल किंवा सुका, दोन्ही चाऱ्याचं इम्पॉर्टन्स आहे. बरोबर. जसं की सर आता याच्यामध्ये काही शेतकऱ्यांकडे फक्त ओला सीझन नुसार अवेलेबल असतो किंवा काहीकडे सुका असतो. याच्यामध्ये सर कॉन्सन्ट्रेट सुद्धा दिलं जातं. आता भुसा असेल, कांडी वगैरे असेल, तर हे किती प्रमाणामध्ये किंवा टायमिंग नुसार कसं दिलं पाहिजे सर? किंवा आपण जो चारा देतोय तर तो देखील कोणत्या टायमिंग नुसार दिला पाहिजे? कारण शेतकऱ्यांचं आपल्याला पाहायला मिळतं, कापून आणला चारा टाकून दिला गायला, कापून आणला टाकून दिला, तर हे पाहायला मिळतं ऍक्च्युअली सर, आज हे होतंय. बट ऍक्च्युअली आपण कसं मॅनेजमेंट ठेवलं पाहिजे गायच्या चाऱ्यासाठी? आपल्याकडे काय आहे की आता बघा ना की आम्ही शेतकऱ्याला बऱ्याच वेळेस काय शिकवायला लागलो की ओपन हाऊसिंग शिकवायला लागलो. आता म्हणजे गायीचं संगोपन करत असताना आपल्याकडे बंदिस्त पालन मोठ्या प्रमाणात आहे, परंतु ओपन हाऊसिंग कन्सेप्ट आम्ही थोडासा शेतकऱ्याला का शिकवायला लागलो की त्याच्यामधून काय राहते की गायीची जी इन हाऊसिंग, म्हणजे जिला जर बांधून जर कंटिन्यू घातलं तर तिला वेगळ्या प्रकारचा स्ट्रेस राहतो. आणि आपण कसं राहते की ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर साडतो, तसंच जनावरांचं पण असते. परंतु जर गोटा जर कंजेस्टेड असेल, त्याच्यामध्ये जर हवा खेळती नसेल, तर कार्बन डायऑक्साईड जे बाहेर येतो तो त्या गोट्यातून बाहेर जात नाही आणि त्याचा एक वेगळा स्ट्रेस अॅनिमलला राहतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे काय राहतं की जर स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंटमध्ये जर अॅनिमल असेल तर ती कपॅसिटीमध्ये दूध देत नाहीये किंवा त्याची हेल्थ चांगल्या पद्धतीने राहत नाही किंवा येणाऱ्या कुठल्याही डिसीजला बळी पडतो. तर ह्या गोष्टी राहतात त्याच्यामध्ये. तर आता हे जर म्हटलं आपण, आता चारा किती वेळा दिला गेला पाहिजे आणि किती दिला पाहिजे हे पण महत्वाचं आहे. तर जसं आपलं आहे, म्हणजे जसं माणसाचं आहे, आता पूर्वी पारंपरिक पद्धतीने काय राहायचं की शेतकऱ्याचं म्हणणं काय होतं की तिच्या समोर नेहमी चारा पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि कधी काय राहायचं की वडील उठायची थोडा चारा टाकायची, मुलगा उठायचा थोडासा चारा टाकायचा, त्यानंतर त्याची आई उठायची चारा टाकायची. मग काय राहते की ते जनावर आहे, त्याच्या समोर जितकं दिसल ते खाऊन टाकणार आहे. बरोबर. परंतु कसं राहते की आपण सुद्धा, आपली जर कपॅसिटी आहे सकाळी 1 भाकरी संध्याकाळी 1 भाकरी खाण्याची, त्याच्यापेक्षा जर जास्त खाल्लं तर इनडायजेशन होतं. बरोबर. अगदी जनावरांचं पण तसंच आहे. जर जास्त खाल्लं तर ते इनडायजेशन मध्ये राहते. त्याचा जो डायजेस्टिव्ह सिस्टम आहे तो जास्त प्रमाणात काम करायला लागतो आणि तो चारा व्यवस्थित पद्धतीनं पचन होत नाही आणि ती पचन न झाल्यामुळे त्याचं प्रोडक्शन वरती परिणाम होतो. म्हणजे साधारणतः ही संकल्पना शेतकऱ्याची आहे की जास्त जर चारा खाऊ घातला तर जास्त दूध मिळेल. ही संकल्पना चुकीची आहे असं माझं मत आहे. तिला आवश्यक आहे तितका चारा देणं गरजेचं आहे. आपण जर 2 वेळा जेवण करतो, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा, तर जनावराला सुद्धा 2 वेळा चारा देणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्याचं पण चारा देण्याचं नियोजन म्हणजे हे आहे, दुधाची कपॅसिटी किती आहे, त्या जनावराचा बॉडी वेट किती आहे, ब्रीड कोणता आहे, ह्याच्यावरती बऱ्याचशाच गोष्टी डिपेंड आहेत चाऱ्यामध्ये पण. आता आपल्या गाईच्या आणि म्हशीच्या संगोपनामध्ये पाण्याचं व्यवस्थापन जितकं चाऱ्याचं इम्पॉर्टंट आहे तितकं पाण्याचं पण इम्पॉर्टंट आहे.
पाणी म्हणजे दुधामध्ये काय की 80% पाणीच आहे. बरोबर. आणि जितकं जास्त जनावराला पाणी म्हणजे ज्यावेळेस तिला ताण लागेल त्यावेळेस जर पाणी भेटलं तर इतर जनावरांची कमीत कमी अर्धा ते 1 लिटर दुधाची वाढ झाली पाहिजे. कारण का तिला ज्यावेळेस तहान लागेल त्यावेळेस पाणी भेटेल आणि दुधामध्ये सुद्धा 80% पाणी आहे. तर माझं सर्वांना आवर्जून सांगणार आहे की चारा आपण 7 ते 8 वेळा टाकतो, त्याच्याऐवजी चारा आपण 2 वेळाच टाकला पाहिजे. आणि पाणी ज्या वेळेस जनावराला ताण लागेल किंवा त्याला पाणी प्यायची इच्छा होईल त्यावेळेस त्याला पाणी भेटलं पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन आपल्या गोट्यामध्ये पाहिजे आहे. बरोबर सर. जसं तुम्ही आताच म्हटलात की सर पाणी किती दिले किंवा किती प्रमाणात दिल्यानंतर त्या गायीच्या दुधावरती तर परिणाम दिसणार आहे सर. बरोबर. कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये तर दूध गायीचं वाढण्यामागे आता सपोज एखादा शेतकरी एक गाय 10 लिटर फॉर एक्झाम्पल 10 लिटर दूध देते, पाण्याचं किंवा चाऱ्याचं नियोजन नाही झालं व्यवस्थित तर कदाचित ते 8 लिटर 7.5 8 9 पर्यंत जातं. तर अशा कोणकोणत्या गोष्टी का ज्याच्यामुळे त्या गायीच्या दुधावर परिणाम होऊ शकतो सर? हा, गायीच्या दुधावरती परिणाम हा बऱ्याचशाच गोष्टींचा होतो. सगळ्यात महत्वाचं काय की तिला चाऱ्याचं नियोजन तर आहेच. म्हणजे सकस चारा जर भेटला नाही तर ती गाय तिच्या कॅपॅसिटीमध्ये दूध देत नाही. जनावरांची जेनेटिक कॅपॅसिटी ठरलेली आहे. HF ची एवढी आहे, जर्सीची इतकी आहे, बफेलो मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रीड ज्या आहेत, मैसन असेल, जाफराबादी असेल, वेगवेगळ्या ब्रीडची कॅपॅसिटी मिल्कची ठरलेली आहे. परंतु आपल्याकडे अजून आपला इश्यू काय आहे की कॅपॅसिटीमध्ये मिल्क प्रोडक्शन भेटत नाही अजून सुद्धा. त्या अॅनिमलचं कॅपॅसिटी आहे चांगली, काही अॅनिमलची 30 लिटर देण्याची कॅपॅसिटी आहे, परंतु शेतकऱ्याला ती सकाळी 7-8 लिटर दूध देते, संध्याकाळी 7-8 लिटर दूध देते, म्हणजे 15 ते 16 लिटर दूध भेटतं. त्याला बऱ्याचशाच मॅनेजमेंटच्या ह्या गोष्टी कारणीभूत आहेत. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगितलं की चारा नियोजन. तिला सुका चारा पण दिला पाहिजे, थोडासा वाळलेला चारा पण मिक्स मध्ये गेला पाहिजे. दुसरं, चारा जास्त वेळा न टाकता तिचं चाऱ्याचं पण नियोजन काय पाहिजे की सकाळी एकदा संध्याकाळी एकदा त्या पद्धतीने मॅनेजमेंट पाहिजे. त्यानंतर पाण्याचं नियोजन चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं. ज्या वेळेस तिला ताण लागेल त्यावेळेस तिला पाणी भेटणं गरजेचं आहे. तर ह्या वेळेस हे काय राहील की मग त्याच्यानंतर थोडस दुधाच्या तिची कॅपॅसिटीमध्ये दूध मिळायला मदत होईल. त्यानंतर दूध कमी मिळण्याची कारण म्हणजे काय की स्ट्रेस. वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस येतात. आता समजा कसं राहिलं की बघा जास्त प्रमाणात पाऊस पडला की अॅनिमलला स्ट्रेस मिळतो. अॅनिमलला जर कम्फर्टेबल बसायला जागा नसेल तरी सुद्धा ते स्ट्रेसमध्ये जाते आणि कॅपॅसिटीमध्ये प्रोडक्शन भेटत नाही. जसं आपण राहतो, आपल्या घरी जर कम्फर्टेबल राहण्यासाठी आपल्याला व्यवस्थापन नसेल तर आपल्याला सुद्धा चांगली झोप लागणार नाही. बरोबर. चांगल्या पद्धतीने आपण जीवू शकणार नाही. त्यानंतर काम चांगल्या पद्धतीने इफेक्टिव्ह करू शकणार नाही. तर एक जसं आपणाला राहण्यासाठी कम्फर्टेबल राहणं गरजेचं आहे किंवा कम्फर्टेबल जागा असणं गरजेचं आहे, कम्फर्टेबल ऑफिस असणं गरजेचं आहे, कम्फर्टेबल घर असणं गरजेचं आहे, अगदी तसंच अॅनिमलला सुद्धा तो जो गोटा आहे, अॅनिमलसाठी आपण डेडिकेटेड गोटा जो बनवलेला आहे तिथं तिचं राहणीमान कम्फर्टेबल राहिलं पाहिजे. म्हणजे कम्फर्टेबल फील केलं पाहिजे. येस नक्कीच. एकंदरीत काय तर म्हणजे आता पाणी असेल किंवा चारा असेल याचं तर महत्व आहेच, सोबतच तिला आपण कशा प्रकारे सुविधा पुरवतो, राहायची जागा असेल किंवा तिच्या स्वतःला किती जागा लागते त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी मॅटर करतात, म्हणजे याच्यामध्ये महत्वपूर्ण आहेत सर. बरोबर. बऱ्याच वेळा सर आपल्याला असं पाहायला मिळतं की कधी कधी गायीला ताप येतो किंवा कधी तोंडाचे वगैरे आजार वगैरे होतात, म्हणजे वेगवेगळे डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलेटेड सुद्धा खूप सारे आजार असतात सर. तर ते आलेले आजार ते कसे येतात किंवा त्याच्यावरती आपण नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे किंवा येऊच नाही म्हणून शेतकऱ्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल थोडंसं सांगा. बघा, आजार नियोजन हे आजाराचं नियोजन सुद्धा कसं राहते की हेल्थ मॅनेजमेंट वरती आहे. हेल्थ मॅनेजमेंट म्हटलं की परत आलं काय की तिला चांगला आहार भेटणं गरजेचं आहे, त्याच्यासोबत तिला थोडंसं फीड सप्लिमेंट देणं गरजेचं आहे. बरोबर. फीड सप्लिमेंट मध्ये काय राहतं की दूध हे एक म्हणजे संपूर्ण आहार म्हणतो आपण त्याला. म्हणजे माणसाच्या लहान बाळापासून अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत आवश्यक असणाऱ्या त्या माणसानं बाळाला किंवा सर्व मनुष्य प्राण्याला आवश्यक असणारे सगळे घटक त्या दुधामधून भेटतात. बरोबर. परंतु ते निघतात कुठून? गायीच्या शरीरातूनच निघतात. आणि ते भेटतात कुठून? चाऱ्यातून भेटतात. मग जर आपण सकस नाही दिला बरोबर तर राहतंय काय की काही घटकांची हळूहळू शरीरामध्ये कमतरता निर्माण होईल. तिच्या शरीरामध्ये जे स्टोअर्ड मटेरियल आहे त्याची सगळं देऊन टाकते आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्वाचा पहिला परिणाम काय दिसून येतो की दुधाची लेवल हळूहळू कमी होऊन जाते. तर शेतकरी म्हणतो माझी गाय
मग गेली महिना 2-3 महिने झालं लेवल माझी 10 लिटरची होती. बरोबर. आता तिची 7 लिटरची आली, 8 लिटरची आली. याचा अर्थ तिच्या शरीरामध्ये दूध देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या काही घटकांची कमतरता निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा रोल येतोय तो सगळ्यात महत्वाचं दुधातून काय निघतं ते कॅल्शियम आणि फॉस्फरस निघतं. बरोबर. कॅल्शियमची कमतरता, फॉस्फरसची कमतरता, अजून काही व्हिटॅमिनची कमतरता जर बॉडीमध्ये झाली की काय राहतं की दुधाची लेवल पहिल्यांदा बिघडून जाते. त्यानंतर जर सकस आहार नाही भेटला तर व्हिटॅमिन ई ची कमतरता निर्माण झाली. तर अशाच काही व्हिटॅमिनची कमतरता जर झाली बॉडीमध्ये तर तिची नॅचरल रोगप्रतिकार शक्ती राहत नाही फाईट करण्याची. आणि मग नॅचरल रोगप्रतिकार शक्ती जर नाही राहिली तर येणाऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये बॅक्टेरिया व्हायरस अवेलेबल असतातच. मग ते येणाऱ्या कुठल्याही बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, कुठलंही व्हायरल इन्फेक्शन असेल, त्या कुठल्याही इन्फेक्शनला ती इझिली बळी पडते. मग त्याच्यासाठी चारा नियोजन चांगल्या पद्धतीनं पाहिजे आहे. त्याचसोबत ज्या वेळेस दुधाची लेवल त्याची कमी होईल त्यावेळेस बाजारामध्ये बऱ्याचशाच गोष्टी सप्लिमेंट्स मिळतात, ते सप्लिमेंट्स देणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत फीड सप्लिमेंट आहेत मिळतात, ते जर रेग्युलर पद्धतीनं दिले गेले तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की तिच्या शरीरामध्ये जी कमतरता रोज होणार आहे ती रोजच्या रोज जर होणारी झीज भरून काढली तर भविष्यामध्ये येणारे जी मोठी इश्यू आहेत ते इश्यू इथं किंवा आजारापासून इथून जनावराला आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्सिन्स आहेत ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं देणं गरजेचं आहे. आपल्याकडे जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं जर वेगवेगळ्या प्रकारचे आवश्यक असणारे जे वॅक्सिन्स दिले गेले तर तिथं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण केला जाऊ शकतो. एक तर हेल्थ मॅनेजमेंट, दुसरं फॉडर मॅनेजमेंट आणि आवश्यक असणारे वॅक्सिन जर दिले गेले तर आजारापासून आपण अॅनिमलला वाचवू शकतो. येस, बरोबर. जसं सर आता याच्यामध्ये आजाराचं तर तुम्ही सांगितलं आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं राहतं की आम्ही गोठा खूप स्वच्छ ठेवतोय बट तरी सुद्धा गोचिड जी सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये गायीवरती दिसते आपल्याला, तर ती कशामुळे येते सर किंवा त्याच्या मॅनेजमेंटसाठी काय काय आपण केलं पाहिजे सर? हा बघा, गोचिड हा प्राणी म्हणजे सर्व प्राण्यांना एकतर घातक आहेच. त्यासोबत त्याचं नियोजन करण्यासाठी जरी आता नियोजन केलं तर तो काही दिवसानं होतोच. का होतो तर सगळ्यात महत्वाचं काय राहतंय की समजा माझा गोठा आहे, माझ्या शेजारी अजून 4 गोठे आहेत. बरोबर. आता मी काय केलं, गोचिड निर्मूलन केलं. मग इंजेक्शन बाजारामध्ये मिळतात ते मारले, त्यानंतर गोचिडाच मिळणारं औषध मी माझं फवारलं, तर ते मारलं आणि माझ्या गोट्याचं मी पूर्णपणे निर्मूलन केलं. परंतु राहते काय की माझ्या शेजारच्या गोठवाल्यानं तिथं पण गोचिड आहे. त्याचे जे अंडी आहेत ते हवेपेक्षा हलके आहेत. त्या अंडी जसं हवा वाहेल तसं माझ्या गोट्याच्या चाऱ्यावरती येऊन बसणार, जमिनीवरती येऊन बसणार, गव्हाणीमध्ये येऊन बसणार. आणि त्यांना ज्या वेळेस फेवरेबल इन्व्हायरमेंट वातावरण भेटतं त्यावेळेस त्याची म्हणजे त्याच्यामधून नवीन पैदास व्हायला चालू होते. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय की गोचिड निर्मूलनासाठी गोठा तर स्वच्छ पाहिजेलच आहे. त्यानंतर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गोचिड मारण्याचे औषध मिळतात, ते देणं गरजेचं आहे. त्याच औषधाचा गोटा फवारणी करणं पण गरजेचं आहे. ते जर केलं गेलं तर आणि इंजेक्शन्स पण मिळतात, ते जर दिले गेले तर आपण 100% काय होईल की गोचिड पासून आपण आपल्या अॅनिमलला प्रिव्हेंट 100% त्याच्यापासून करू शकतो. ओके. घरच्या घरी तर जसं की बीएचसी पावडर वगैरे पण लावली जाते? नाही, बीएचसी पावडर किंवा बाकी जे ऍग्रिकल्चर मधून काही औषधं मिळतात ते डेडिकेटेड किंवा स्पेशल गोचिड मारण्यासाठी नाही आहेत, परंतु फार्मास्युटिकल वेटनरी फील्ड मध्ये मिळणारे जे औषध आहेत ते देणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत आपण जे इंजेक्शन वगैरे उपलब्ध आहेत ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं जर आपण केलं तर ते सगळ्यात चांगलं राहील. पण सर यामध्ये तुम्ही मगाशी म्हटलात की ओपन गोठ्यामध्ये गायीला सगळ्यात चांगल्या प्रकारे नियोजन होऊ शकतं, बट एका गायीला त्यानंतर तिथे तर जास्त चान्सेस राहतात की दुसऱ्या गायीला सुद्धा होऊ शकतात. त्यावेळेस आपण कसं नियोजन ठेवलं पाहिजे ऍक्च्युली? नाही, कसं राहतंय आलं ना ह्याच्यामध्ये एकदा जर गोठ्यात गोचिड प्रादुर्भाव झाला तर कमी जास्त प्रमाणात सर्वच गायीवरती दिसतात. बरोबर. कमी जास्त प्रमाणात ते सगळीकडे पसरणारच आहे. त्यासाठी सर्व गोठा सगळ्यात अगोदर काय करणं गरजेचं आहे की गायींना मारण्या अगोदर तुमचा गोट्यामध्ये ते फवारून घेणं गरजेचं आहे. कारण का 70 ते 80% गोचिड हा काय राहतो, जमिनीवरती राहतो. 20 ते 30% मॅच्युअर झालेला गोचिड अंगावरती असतो. आणि समजा बरेच शेतकरी काय चुकतात, अंगावरती नुसतं मारतात, जमिनीवरती मारत नाही. जमिनीवरती नाही मारल्यामुळे काय राहते, 30% गोचिड तुम्ही मारला पण 60 ते 70% गोचिड जो जमिनीवरती उपलब्ध आहे, जे इमॅच्युअर स्टेज मध्ये आहे,
तो तिथंच राहिला, तो मॅच्युअर झाला की परत अंगावरती जाणार. म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांची समस्या काय राहते की बाबा आज मी गोठळ्याचं औषध मारलं, माझं गाईचं ते गेल्यासारखे दिसतात, संपलेले दिसतात, परंतु 8 दिवसानं 15 दिवसानं परत दिसतात झालेले. त्याचं कारण ते आहे, आज मारलं की अंगावरती पण मारलं पाहिजे, त्याच्यासोबत जमिनीवरती पण मारणं गरजेचं आहे. आणि ते परत 15 दिवसानं इमिजिएट रिपीट करायचं, जेणेकरून थोडेफार जरी प्रमाणात अंडी असतील किंवा इमॅच्युअर गोचिड असेल, त्याच्यामध्ये पिल्ल असतील, सगळ्यांचा समूह नायनाट त्याच्यापासून करता येईल. ओके. बऱ्याच वेळा सर आता हेच गोचिड जर पाहिलं तर शेतकरी काय करतात, गायच्या अंगावर दिसतायत किंवा गोठ्यात पडलेले दिसतायत तर तसंच डिरेक्टली ते स्प्रे वगैरे घेतात. बट ऍक्च्युली स्प्रे घेण्या अगोदर काय काय काळजी घेतली पाहिजे? जसं की आता सपोज गायी पूर्ण पाण्याने वॉश केली पाहिजे, स्वच्छ करून घेतली पाहिजे, अशा कोणत्या गोष्टी ज्या आपल्या शेतकऱ्यांनी आवर्जून करून मगच ते नियोजन केलं? हा, कसं करणं गरजेचं आहे, त्याच्या अगोदर काय की औषध तुम्ही घेऊन आला मार्केटमधनं, तर त्याच्या अगोदर काय करणं गरजेचं आहे की ते लावण्या अगोदर त्या गायीला टोटली कसं राहते की ती गायी खुल्या वातावरणात आहे, त्याच्या अंगावरती माती बसलेली आहे, त्याच्या अंगावरती थोडं शेणाचा थर बसलेला आहे, तर तो अगोदर नीट क्लीन करणं गायीला करणं गरजेचं आहे. गायीला आंघोळ घालणं गरजेचं आहे, गायीची कातडी व्यवस्थित साफ करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर इम्प्लिमेंट केलं तर मग रिझल्ट अजून चांगले भेटतात, कारण ते औषध इफेक्टिव्हली काम करतं. बरोबर. आणि जर विदाऊट तिला आंघोळ न करता किंवा तिला स्वच्छ न करता जर लावलं गेलं डायरेक्ट, तर त्याच्यापासून काय राहतंय की अपेक्षित रिझल्ट भेटत नाही किंवा समूह नायनाट पाहिजे आपल्याला, तो भेटत नाही. ओके. म्हणजे जरी आपण स्प्रे जरी घ्यायचा असेल गायीवर तर आधीच्या सुद्धा जे करणं गरजेचं आहे, गायला वॉश करणं वगैरे, तर ते करणं गरजेचं, गायला वॉश करणं गरजेचं आहे. येस. जसं की सर तुम्ही सांगितलं पशुपालन करत असताना गोचिड जर होत असेल तर त्याच्यावर नियोजन कसं केलं पाहिजे, किंवा जे डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावर सगळ्यात महत्वाचं सर शेतकऱ्यांकडनं सुद्धा येतं ऍसिडोसिस हा जो प्रॉब्लेम आहे तर तो गायीमध्ये जास्त प्रमाणात दिसतो, तर तो येऊ नये त्यासाठी किंवा कशा प्रकारे आपण उपाययोजना केल्या पाहिजे? आता बघा कसं राहतंय, ऍसिडोसिस ही समस्या पोटातून स्टार्ट होते अॅनिमलच्या. याच्यामध्ये पण काय की मी तुम्हाला म्हटलं ना की आपल्याकडं बाहेरच्या कंट्रीमध्ये चाऱ्याचं किंवा फॉडर मॅनेजमेंट फार गरजेचं आहे. जनावरांचा व्यवसाय जर सक्सेसफुल करायचा असेल, गाई असेल किंवा म्हशीचा असेल, तर 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक तर फॉडर मॅनेजमेंट, हेल्थ मॅनेजमेंट आणि ब्रीडिंग. चांगल्या क्वालिटीचा अॅनिमल तुमच्या दारामध्ये गोट्यामध्ये पाहिजे आहे. तर त्याच्यामध्ये काय की बघा, ऍसिडोसिस ही समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि मी तर म्हणेल आपल्या महाराष्ट्रामधल्या मोस्ट ऑफ द अॅनिमल म्हणजे HF अंजरची काऊमध्ये सब क्लिनिकल ऍसिडोसिस हा 100% मोठ्या प्रमाणात आहेच. तर त्याच्यासाठी काय की बघा, जनावर हे रुमिनंट आहे, जनावराला 4 पोट आहेत. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं जे पोट आहे ते रुमेन आहे. रुमेन म्हणजे काय, जवळजवळ 80 लिटर पाणी बसलं इतकं मोठं ते कंपार्टमेंट आहे. जनावर ज्यावेळेस पहिल्यांदा चारा खातं त्यावेळेस ते पहिल्यांदा रुमेनमध्येच जातो, सगळा त्या पहिल्या कंपार्टमेंटमध्ये जातो आणि तिथून मग फर्मेंटेशन चालतं. परंतु जनावर कसं आहे की बघा, आपण त्याला सगळं कच्चं खाऊ घालतो, म्हणून निसर्गानं देताना त्याला 4 पोट दिलेले आहेत. आणि आपण सगळं शिजवून खातो, चांगलं स्वच्छ खातो, म्हणून निसर्गानं आपल्याला एकच पोट दिलेलं आहे. तर याच्यामध्ये काय राहते की जनावरांची प्रोसेस कशी आहे की ज्यावेळेस तुम्ही चारा टाकणार, अॅनिमल पहिल्यांदा चारा खाणार आणि ते पहिल्यांदा पहिल्या कंपार्टमेंटमध्ये रुमेनमध्ये जाणार. आणि त्याच्यानंतर त्याला रेस्टिंग पिरियड, ज्यावेळेस ते विश्रांती पिरियडमध्ये असतं, मोडमध्ये असतं, त्यावेळेस तो खाल्लेला चारा परत बाहेर काढतं, त्याला परत बारीक करतं, जी लाळ मोठ्या प्रमाणात तयार होते आणि ती परत पोटामध्ये जाते. परंतु आपल्याकडे कसं आहे की आपल्याकडे TMR लोक देत नाहीत. आपल्याकडे काय केलं जातं, फॉडर वेगळं दिलं जातो, म्हणजे चारा वेगळा जातो आणि कॉन्सन्ट्रेट वेगळं दिलं जातं. म्हणजे कॉन्सन्ट्रेट मध्ये मग गोळीपेंड असेल किंवा काही ठिकाणी कांडीपेंड म्हणतात, भुसा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची धान्याची भरडलेली हे असेल किंवा तूर काळणं असेल, हे असे वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल दिलं जातं. आणि ह्याच्यामध्ये जे आपण पेंड जी म्हणतो स्पेशली, मग ते कॉटन सनफ्लॉवर केक असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पेंडी असतील, त्या पेंडी काय करतात शेतकरी बऱ्यापैकी भिजवून खाऊ घालतात. अजून एक पद्धत आपल्याकडे आलेली आहे की बार्ली खाऊ घातली जाते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीमधून जे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आहे त्याचा जो रेसिड्युअल आहे तो आणला जातो, तो खाऊ घातला जातो. तो पण टोटली ओला असतो. आणि तो काय राहते की एकदा ओलं करून खाऊ घातलं, भिजवून खाऊ घातलं, तर ते नंतर रवंत क्रियेला येत नाही. रवंत क्रियेला आलं की काय राहतं की जो पहिला जी पोट आहे रुमेन, त्याचा जो pH ठराविक राहिला पाहिजे तो राहत नाही. आणि तो pH जर ऍसिडिक मीडियमला गेला
तर पोटामध्ये नेहमी ऍसिडिटी राहते आणि ते जे चारा खाल्लेला आहे ते पचवण्यासाठी जे काही मायक्रोब्स असतात, बॅक्टेरिया असतात, फंगी असतात, म्हणजे ते मायक्रोब्स काय करतात, ताकदीने काम करत नाहीत, कारण का त्यांना इन्व्हायरमेंट त्या पद्धतीने भेटत नाही. आणि जर मग काय राहतं की पीएच विस्कळीत झाला, पीएच बिघडला की मग ऍनिमलचं काय राहतं की डायजेस्टिव्ह सिस्टम हळूहळू खराब व्हायला चालू होतो आणि त्याच्यातनं तिथून स्टार्ट ऍसिडोसिसचा व्हायला चालू होतो. मग त्याच्यासाठी मग आम्ही शेतकऱ्यांना गाईड करत राहतो, सांगत राहतो की बाबा जे भिजवून देतो आपण, कमीत कमी ते थोडंसं कसं चावून खाल्लं घालणं, त्याला कसं ड्राय ह्याच्यामध्ये देता येईल आपल्याला, ह्याच्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना नेहमी गाईड करतो की जेणेकरून जे जनावरांचं पहिलं जे पोट आहे रुमेन, त्याचा पीएच चांगला राहील, व्यवस्थित राहील, आतलं वातावरण चांगलं राहील आणि तिथं आत पोटामध्ये जे मायक्रोब्स आहेत रुमेनमध्ये ते कसे ताकदीनं चांगल्या पद्धतीनं काम करतील आणि जो काही सगळा खाल्लेला चारा आहे तो चांगल्या पद्धतीनं कसा पचल ह्याच्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करतो. ऍसिडोसिसची सुरुवात ही रुमेन मधून स्टार्ट होते आणि ती कशामुळे होते की ती जनावराला ऍसिडिटी राहते, पीएच विस्कळीत राहतो आणि त्याच्यामुळे ते ऍसिडोसिस होतो. तर त्याच्यासाठी हे ज्या पद्धतीची चारा जी पद्धत आहे किंवा जी कॉन्सन्ट्रेट भिजवून खाऊ घालण्याची जी पद्धत आहे ती पद्धत कुठं ना कुठं थोडेफार प्रमाणात कारणीभूत आहे त्याच्यासाठी. त्याचं जर व्यवस्थित नियोजन केलं गेलं आणि जर पोटामध्ये तिच्या लाळ चांगल्या पद्धतीने तयार झाली आणि जे पचवणारे बॅक्टेरिया आहेत ते जर मायक्रोब जर चांगल्या ताकदीने काम केले तर ऍसिडोसिस टाळता येईल. जसं सर तुम्ही सांगितलं की गाय पुन्हा एकदा तोंडात घेऊन तो चारा चघळत असते, जेवढा चांगल्या प्रकारे तिचं ते चघळणं असेल किंवा रवंथ करणं असेल आपण म्हणतो, तेवढा त्याचा दुधावरती सुद्धा परिणाम दिसत असतो. शेतकरी म्हणतात की जेवढी जास्त गाय जास्त वेळ रवंथ करेल तर तेवढा चांगल्या प्रकारे त्याचा दुधावर परिणाम होतो. हे कितपत खरं आहे सर? नाही, बरोबर आहे की. बघा कसं राहते की जितकं चांगला रवंथ करेल तितकी चांगली लाळ तयार होईल, जितकी चांगली लाळ तयार होईल तितके पचनासाठी आवश्यक असणारे जे मायक्रोब्स आहेत ते चांगले तयार होतील आणि ते ताकदीने काम करतील आणि जे काय तुम्ही खाऊ घातलेलं आहे ते सगळं डायजेस्ट होईल, पचल. आणि जर खाऊ घातलेलं सगळं पचलं तर बॉडी मेंटेनन्स पण चांगला राहणार आहे, तिचं प्रोडक्शन असेल तर मिल्क प्रोडक्शन पण चांगलं भेटणार आहे आणि त्याच्यानंतर जर गाय प्रेग्नंट असेल तर आतल्या वासराची वाढ पण चांगली होणार आहे. बरोबर. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टम कशा पद्धतीने काम करतो, तुम्ही जे खाऊ घातलेलं आहे ते किती तिला डायजेस्ट होतं, किती पचतं, ह्याच्यावरती बऱ्याचशाच गोष्टी डिपेंड आहेत. ओके. जसं सर बऱ्याच वेळा आपण बघतो जी गाय आहे व्यायल्यानंतर तिला कॅल्शियम जे आहे तर जास्त करून दिलं जातं, गुळाचं पाणी करून दिलं जातं किंवा मग आज मार्केटमध्ये कॅल्शियमच्या सेपरेट कॅन पण मिळतात सर, 5 लिटर 10 लिटरच्या, तर त्या दिल्या जातात. किंवा जास्तीत जास्त घरचा जो असेल धान्य वगैरे, जसं की आता ज्वारीचं असेल तिचा भरडा वगैरे किंवा गव्हाचा भरडा वगैरे दिला जातो, तर या गोष्टी का दिल्या जातात किंवा ह्या का इम्पॉर्टंट आहे सर गायला? नाही, बघा कसं राहते, अजून सुद्धा ना आपल्याकडं शेतकरी गायीचं जास्तीत जास्त काळजी कधी करतो, ज्यावेळेस डिलिव्हरी होती. कारण का दूध मिळणार असते आणि त्या दुधातून 2 पैसे मिळणार असतात, ही साधारणतः संकल्पना शेतकऱ्याच्या माइंडमध्ये असते. ज्यावेळेस डिलिव्हरी होती त्यावेळेस बच्चा बाहेर फेकला जातो, बाळ बाहेर ज्यावेळेस येतं, वासरू बाहेर येतं, त्यानंतर काय राहतं की ॲनिमलला जो काही चारा खाणार आहे तर बॉडीच्या मेंटेनन्ससाठी पण यूज करायचा आहे. त्याच्यानंतर मिल्क प्रोडक्शन स्टार्ट होतं, तिला दूध पण द्यायचं आहे. तर दूध देण्यासाठी काय राहतं, दूध बनते सगळ्यात महत्वाचा मेन सोर्स कोणता आहे? कॅल्शियम आणि फॉस्फरस. आणि जे जनावर विल्यानंतर जे पहिलं जे दूध निघतं त्याला आपण मराठी भाषेमध्ये खरवीज म्हणतो, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस निघून जातं बॉडीमध्ये. त्याच्यामुळे काय राहतं की शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसची थोड्याफार प्रमाणात कमतरता निर्माण होते. त्याच्यासोबत जनावरांच्या डिलिव्हरीमध्ये फार मोठ्या प्रमाणात जनावराला एनर्जी खर्च होते त्याची, आणि एनर्जी खर्च झाल्यामुळं काय राहतं की तिची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती पण त्या पिरियडला फार मोठ्या प्रमाणात डाऊन असते. तर तिला एक्स्ट्रा सप्लिमेंट देणं का गरजेचं राहतंय की जी एनर्जी खर्च झालेली आहे, जनावर त्या पद्धतीमध्ये चारा जास्त खात नाही, कसं राहतं एनर्जीची खर्च झालेली एनर्जी आहे तिच्या बॉडीला आता दूध पण द्यायचं आहे, त्यामुळे एनर्जीची डिमांड मोठ्या प्रमाणात राहते आणि चारा जास्त खात नसल्यामुळं एनर्जीची डिमांड मोठी आहे आणि सप्लाय कमी होतो. बरोबर. तो डिमांड मोठी आहे, सप्लाय कमी आहे. जर तो सप्लाय नाही चांगल्या पद्धतीनं झाला तर जनावर निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स मध्ये जातं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या ॲनिमलला दिसून येतात. मग कसं राहतं की बऱ्याचशा ॲनिमल काय करतात, विल्या खाली बसून जातात, आडवे पडून जातात. मग डॉक्टरना बोलवून वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट करावी लागतात आणि त्या ट्रीटमेंट केल्यानंतर मग ॲनिमल उभा राहतो. बरोबर. त्याच्यानंतर दूध कपॅसिटी मध्ये देत नाही,
म्हणजे लवकरात लवकर दुधावरती येत नाही. तिचा टोटल एनर्जीचा लॉस झाला डिलिव्हरीमध्ये. त्याच्यानंतर तिला आता दूध द्यायच्या पहिल्या दुधामध्ये फार मोठ्या प्रमाणात कॅल्शियम फॉस्फरस निघून गेलेला आहे. तर तो झालेली झीज भरून काढण्यासाठी, त्याच्यानंतर डिमांड फुलफिल करण्यासाठी तिला वरून एक्स्ट्रा सप्लिमेंट देणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे दुभती गाय असेल तर त्याप्रमाणे तिचं नियोजन असावं, किंवा जेव्हा ती वेळ येते तर त्याच्यानंतर त्याप्रमाणे नियोजन असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं सर, आपण सुद्धा पाहत आलोय असं की पारंपरिक पशुपालन आणि आधुनिक पशुपालन यामध्ये जमीन आसमानाचा फरक आज आहे. पहिल्यांदा जो शेतकरी होता तो पारंपरिक एकदम पद्धतीने करत होता. आज असे खूप सारे नवतरुण अशा आहेत की त्यांना चांगल्या प्रकारे नियोजन करून चांगल्या प्रकारे आर्थिक नफा कमवायचा असतो, चांगल्या प्रकारे त्यांना ते नियोजन करायचं असतं. तर त्यांच्यासाठी काय सर सल्ला द्याल? कशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली पाहिजे, किंवा कोणकोणत्या गोष्टी त्यांना आधी माहिती पाहिजे, त्याच्यानुसार ते आर्थिक चांगल्या प्रकारे नफा पशुपालनामधून कमवू शकतात? बरोबर आहे. आज बरेचसेच तरुण वर्ग ह्या व्यवसायाकडे आकर्षित झालेला आहे किंवा येऊ पाहत आहे, आणि त्यांचा अप्रोच थोडासा प्रोफेशनल आहे, म्हणजे बिझनेस माइंड त्यांचा अप्रोच आहे. तर त्यांना काय की ह्या दुधाच्या आता इथून पुढचा पारंपरिक पद्धतीचा जो व्यवसाय होता तो नफा कमवण्यासाठी नव्हता. शेतकऱ्याचा उद्देश काय असायचा की माझ्याकडे 2 एकर जमीन आहे, माझ्या दावणीला 4 जनावर आहेत, माझ्या घरच्या दुधाची घरची जी डिमांड आहे दुधाची फुलफुली होते, आणि त्यातनं थोडं राहिलेलं दूध मी डेअरीला घालणार, आणि मेन माझं जे खत आहे, शेणखत आहे, ते शेतात वापरणार, जेणेकरून माझं पीक चांगलं मिळेल. साधारणतः हा एक ठोकळ मानानं शेतकरी ह्या याच्यात दुधाचा व्यवसाय करायचा किंवा जनावरांचं संगोपन करायचा. परंतु शेतकऱ्याला आता हे लक्षात आलं किंवा तरुण पिढीच्या लक्षात आलं की शेतीतून उत्पादनाबरोबर दुधातून सुद्धा आपण उत्पादन कमवू शकतो. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आता येणाऱ्या तरुण पिढीला माझं सांगणार आहे की तरुण पिढीने काय करणं गरजेचं आहे की एखाद्या गोट्यावरती जर आधुनिक पद्धतीची गाय माझ्या गोट्यात आणायची आहे तर तिचं संगोपन शिकून घेणं गरजेचं आहे. तिचं चारा नियोजन शिकून घेणं गरजेचं आहे. तिची हेल्थ मॅनेजमेंट शिकून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिचं जेनेटिकल चांगल्या कपॅसिटीची जनावर माझ्या दावणीला असणं गरजेचं आहे. जर माझ्या गायीची जेनेटिक कपॅसिटीच नाही दिवसाला 40 लिटर दूध देण्याची, तर मला ती 40 लिटर दूध मिळणार नाहीये. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे की जे ह्या गोष्टीवरती काम करणारा जो शेतकरी आहे, आता बरेचसेच तरुण वर्ग ऑलरेडी त्यांनी चांगल्या प्रकारचा गोठा तयार केलेला आहे, जे फिडिंग वरती, ब्रीडिंग वरती आणि मॅनेजमेंट वरती काम करून सक्सेसफुल झालेले आहेत. अशा गोट्यावरती माझं तर मत आहे कमीत कमी ते नियोजन बघण्यासाठी 15 दिवस राहणं गरजेचं आहे. कसं राहते की मी गायीचा व्यवसाय करायला लागलो किंवा दूध उत्पादनाचा व्यवसाय करायला लागलो, परंतु आज शेतकरी कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग घेत नाही, मार्गदर्शन घेत नाही, आणि ट्रेनिंग नाही, मार्गदर्शन नाही, आणि मी तो व्यवसाय करायला लागलेला आहे, तर त्याच्यामधून काय समस्या होऊ शकते की तो व्यवसाय फेल होण्याची शक्यता जास्त असू शकते. म्हणजे आधीचा शेतकरी कसं सर 3 ते 4 गाय पाळून त्याच्यानुसार व्यवसाय करायचा. आजचा नवतरुण काय म्हणते, मला 20, 25 किंवा 50 गायीचा गोठा करायचा. त्याच्यासाठी 100% ट्रेनिंग आपण करणं गरजेचं आहे. आणि प्रॅक्टिकल जो सक्सेसफुल झालेला शेतकरी आहे त्याच्या गोट्यावरती जाऊन राहणं गरजेचं आहे. त्या गायीचं संगोपन सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो शेतकरी काय करतोय, कशा पद्धतीनं नियोजन करतोय, त्याचं फॉडर मॅनेजमेंट काय आहे, त्याच्या गोट्याची रचना कशी आहे, त्याकडे कोणत्या कोणत्या क्वालिटीच्या गायी आहेत, मग ते सगळं जर नियोजन मी शिकलो गेलो आणि मी प्रत्यक्षात जर तिथं जाऊन पाहिलं गेलं तर कसं राहतं की मग माझ्या गोट्यामध्ये त्या गोष्टी मी सुधारू शकतो, त्या क्वालिटीचं जनावर आणू शकतो, त्या क्वालिटीचं फॉडर मॅनेजमेंट करू शकतो, आणि ते जर केलं तर माझ्याकडे तो जर शेतकरी सक्सेसफुल झालाय तर मी पण ह्या गोष्टी करून सक्सेसफुल होऊ शकतो. बरोबर. आता हा जो असा व्यवसाय समजा आता शेती असेल सर, शेतीमध्ये कसं आहे पीक पिकवलं त्याचं जे आपण प्रोड्यूस निघतं तर ते बाहेर मार्केटमध्ये जाऊन विकतो. पशुपालन हा असा व्यवसाय की फक्त दूध विक्री नाही तर बाकीच्या गोष्टी सुद्धा भरपूर आहेत, तर तो कशा प्रकारे फायदा? बघा कसं राहतंय की दूध हा असा व्यवसाय आहे की समजा मी एक गाय खरेदी केली, आता मी माझ्या घरी गाय एक समजा आणली, 1 लाख रुपये खर्च करून एक गाय आणली मी, तर त्यानंतर तिनं मला एक वासरू दिलं, तिची पण मी गाय तयार करू शकतोय, त्याच्यापासून मला गाय तयार करून पैसे मिळू शकतात. त्याच्यानंतर जे शेण मिळतं मला, बरोबर, ते शेण विकून सुद्धा मला पैसा कमवू शकतो, आणि दूध विकून सुद्धा मला पैसा कमवू शकतो. त्यानंतर मी समजा 2 वर्ष त्या गायीला संगोपन केलं, 2 वेत मी माझ्या घरी सांभाळली तिला, नंतर ती गाय मिनिमम 1 लाख रुपयाला जाऊ शकते. आज जर मी 1 लाख रुपयाची गाडी घेतली, मोटरसायकल घेतली, आणि ती 2 वर्षांनी जर मी विकायला काढली
तर मला ती कुठल्याही पद्धतीचा आता सध्या गाडी म्हणजे खर्चच आहे माझ्या स्वतःच्या ह्याच्यासाठी मी वापरलेली आहे. परंतु 2 वर्षांनी ज्यावेळेस मी विकायला जाऊ गाडी ती 1 लाखाची गाडी 50,000च्या वर काय जात नाहीये. परंतु आज मी गाडी घेतलेली 1 लाख रुपयाची 2 वर्षांना जर मी विकायला गेली ऍटलिस्ट मला ती 1 लाख रुपये देऊन जाणार आहे. त्याच्यानंतर एक गाय तयार करून जाणार आहे. शेणातून पैसा मिळू शकतो, दूध विक्रीतून पैसा मिळू शकतो. तर अशा सर्व दिशेतून पैसा कमवून देणारा दुधाचा व्यवसाय आहे. परंतु त्याला व्यवसायाचं स्वरूप घेऊन आधुनिक पद्धतीने जर संगोपन केलं तर 100% आपला शेतकरी या दुधाच्या व्यवसायातून पैसे कमवू शकतो. येस, जसं सर आज मार्केटमध्ये खूप असे काही ठिकाण आहेत की जिथे गायींचा व्यवसाय चालतो सर, बरोबर आहे. तर शेतकऱ्याचा सगळ्यात महत्वाचा हा पॉइंट राहतो की गाय खरेदी करत असताना नक्की कोणत्या गोष्टी पाहिल्या जातात जे की व्यापारी पाहतात. पण व्यापाऱ्याकडनं जेव्हा गाय शेतकरी खरेदी करतो तेव्हा तो त्याचा स्वतःचा जो मार्जिन असेल किंवा त्याचा जो काही वाटा असेल तर तो बाजूला ठेवून मग तो विकत असतो सर. तर डिरेक्ट जर शेतकऱ्याला एखाद्याकडनं गाय घ्यायची असेल तर कोणकोणत्या गोष्टी त्यांनी पाहिल्या पाहिजेत सर? बघा कसं राहते, मी तर म्हणेन आता बघा ज्यावेळेस मला पूर्वी कसं राहायचं की शेतकरी आपल्या दारात गाय तयार करत नव्हता. बरोबर. कालवड झाली किंवा मेल झाला किंवा फिमेल झाला तर ते इमिजिएट विकून टाकायचे. परंतु आणि गाई खरेदीसाठी आपल्याकडला शेतकरी पंजाब, हरियाणा, बेंगलोरकडे जायचा. पण बऱ्याच ठिकाणी काय राहतं की तिथलं वातावरण वेगळं, आपल्या इथलं वातावरण वेगळं, तिथलं फिडिंग मॅनेजमेंट वेगळं, इथलं फिडिंग मॅनेजमेंट वेगळं. ह्याच्यामध्ये काय राहायचं की बऱ्याच वेळा बरेच शेतकरी त्या ज्या अपेक्षेनं गाई खरेदी करून आणली त्या अपेक्षेनं त्यांना दूध भेटत नाही, वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात आणि त्याच्यातून फार मोठ्या प्रमाणात आर्थिक लॉस शेतकऱ्यांचा झालेला आहे. तर मी सर्वात प्रथम पहिल्यांदा सांगेन जी शेतकऱ्यांना नवीन गाय खरेदी बाजारात करण्यापेक्षा नवीन गाय आपल्या गोट्यावरती तयार करणं गरजेचं आहे. कारण का तुम्ही स्वतः नियोजन करून संगोपन करून तिचं तुमच्या गोट्यावरती वाढवलेले आहे, तिला त्या तुमच्या वातावरणाला ती मिक्स झालेली आहे. तुमच्या फॉडर तुमच्याकडे जी चारा आहे त्या चाऱ्याचं तिला सगळं त्या चारा नियोजनाला तिला ऑलरेडी माहित आहे. त्यामुळे ती चांगल्या पद्धतीनं तिथं ती वाढू शकते, चांगलं दूध देऊ शकते आणि आजारापासून प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं तिला. आणि जर बाहेरून जर गायी खरेदी करायची असेल तर बरेचसे चांगले चांगले व्यापारी आहेत त्यांच्याकडून, आणि शेतकऱ्याच्या दारातून जर चांगल्या पद्धतीने जर गाय खरेदी केली बाजारातून खरेदी करण्यापेक्षा, जो शेतकरी खरोखर ब्रीडिंग वरती चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि ज्याच्याकडे खरोखर त्यानं ब्रीडिंग वरती काम करून चांगलं ब्रीड तयार केलेलं आहे तिथं जावा, एक 8 दिवस तिथं राहा. त्याच्यानंतर तिचे सगळ्यात महत्वाचं काय आहे की जर गाई प्रेग्नंट गाई आपल्या दारात आणण्यापेक्षा गायची डिलिव्हरी झालेली गाय घेऊन या. कारण का प्रेग्नंट गाई आणली तर ट्रान्झिशन फेज मध्ये बरेचसेच प्रॉब्लेम येतात आणि आपल्या दारात आणल्यानंतर प्री मॅच्युअर डिलिव्हरी होते आणि डिलिव्हरी होत असताना बरेचसेच इश्यू येतात आणि बरेचसे प्रॉब्लेम जर निर्माण झाले तर त्यानंतर ती गाय लवकर दुधावरती येत नाही, वेगवेगळ्या आजारांना बळी पडते आणि आजारावरती एकदा बळी पडली की फार मोठ्या प्रमाणात तिचा आजारातून बाहेर काढण्यासाठी तिला फार मोठ्या प्रमाणात आपल्याला खर्च करावा लागतो. त्यासाठी जे शेतकरी चांगल्या ब्रीडिंग वरती काम करून संगोपन करून त्या शेतकऱ्याच्या दारात जाऊन एक 8 दिवस राहून तिची दुधाची लेवल पाहून तिची हिस्ट्री पाहणं गरजेचं आहे. तिच्या हिस्ट्री म्हणजे काय की तिच्या आईचं दूध किती होतं त्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर मग आपल्या दारात जर गाय आणली तर आपण ह्या दुधाचा व्यवसाय 100% आपण चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल होऊ शकतो. ओके, म्हणजे एकंदरीत आपण पण आधी ती गायची काय हिस्ट्री होती, कशा पद्धतीचं दूध, सगळ्यात महत्वाचं हिस्ट्री बघणं गरजेचं आहे. तिची दुधाची लेवल एक दिवस न पाहता, कधी कधी काय राहतो आपण बाजारात जातो समोर काढतो दूध, ती त्यावेळेस आपल्याला वाटते की 20 लिटर आवरेजची आहे गाय, परंतु आपण ज्यावेळेस आपल्या दावणीत आणतो त्यावेळेस काय राहतंय की त्या गायीचं 20 लिटर दूध मिळत नाही आपल्याला. आणि 20 लिटर जर दूध नाही मिळालं तर ऑलरेडी आपण पैसे तर पूर्ण दिलेले असतात, पैसे परत मागू शकत नाही. आणि ती बऱ्याच वेळेस मग आपण इथं अशा पद्धतीनं काय राहू शकतो की जर गायीनं दूध दिलं नाही किंवा आणल्यानंतर आजाराला बळी पडली तर आपला फार मोठ्या प्रमाणात आर्थिक लॉस होण्याची शक्यता आहे. बरोबर सर. यामध्ये सर कसं जर पूर्वी आपण पाहायचो की शेतकरी जो आहे तर चारा कापून शेतातून कापून आणला की डायरेक्ट गायसमोर आणून टाकायचा. आता सध्या खूप ठिकाणी म्हणजे जवळपास 90% जास्त ठिकाणी असं आपल्याला पाहायला मिळतं की कुटीमध्ये बारीक चारा करून मग गायला दिला जातो. तर दोन्हीमध्ये काय सांगाल सर की कशा प्रकारे जास्त करून गायला फायदा होऊ शकतो सर, किंवा शेतकऱ्यांनी त्यांची जर ती पद्धत असेल आधीची अजून सुद्धा तर ती कशा प्रकारे बदलायला पाहिजे? बघा कसं राहतंय, जर आपण पूर्वी शेतकरी डायरेक्ट कापायचा आणि अख्खी पिंडी समोर टाकायचा, जर चाऱ्यामध्ये काय राहतं त्यावेळेस तुम्ही पाहचाल की जनावर कसं आहे की
सिलेक्टिव्ह आहे, ते फक्त शेंडा खाऊन टाकणार आणि बऱ्याचशा वेळेस तो त्या चाऱ्याचा बुडका तसाच राहायचा. बरोबर. तो बुडका शेतकरी उचलायचा आणि उखेड्यावरती टाकून द्यायचा. परंतु शरीराला आवश्यक असणारे जे मेन घटक आहेत ते बुडक्यातच असायचे. मग चाऱ्यातून जे आपला जो शेंडा आहे त्याच्यामध्ये चांगले घटक किंवा आवश्यक असणारे घटक नसायचे. म्हणून परत शेतकऱ्याला असं कळालं की परत म्हणजे बऱ्याचशा डॉक्टरांच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन झाली आणि चापकटर आली आणि कुट्टी करून द्यायला लागले. त्याच्यामुळे काय झालं की बुडका आणि शेंडा सगळ्यांची कुट्टी एकत्र झाल्यामुळे गायीला काय त्याच्यापासून म्हणजे तिला बुडका काढणे आणि शेंडा खाणे ही जी ऑप्शन होता अख्खी पिंडी टाकल्यामुळे तो ऑप्शन इथं राहिला नाही. त्यामुळे तो सगळा चारा जनावर खायला लागला आणि त्याच्यातून मग तिला आवश्यक असणाऱ्या सगळ्या घटकांची पूर्तता व्हायला लागली. तर कुट्टी करून देणं सगळ्यात चांगलं आहे. त्याच्यामध्ये पण जवळजवळ 1 इंचाची कुट्टी पाहिजे. जास्त जर बारीक झालं तर परत मग ते जास्त चावणार नाही, लाळ तयार होणार नाही. जर लाळ नाही तयार झाली तर परत रुमेनचा पहिलं जी पोट आहे त्याचा पीएच विस्कळीत होणार आणि मग ऍसिडोसिस स्टार्ट होतो. तिथून कमीत कमी चावण्यासाठी 1 इंचाचा कुट्टी तरी करणं गरजेचं आहे. ओके, खूप छान पद्धतीने सर पशुपालनाची तुम्ही माहिती तर दिली. एक शेवटचा माझा क्वेश्चन राहील सर, जसे की सर नवीन पिढी जी आहे तर त्यांना खूप चांगल्या प्रकारे आर्थिक नफा पाहिजे म्हणून चांगल्या प्रकारे ते नियोजन करायला सुद्धा तयार असतात सर. बरोबर. परंतु कधी काय होतं सर, भांडवल तेवढं त्यांच्याकडे नसतं सर. त्यासाठी सरकारकडनं काही असं अनुदान दिलं जातं किंवा काय अशा योजना आहेत का सर आज उपलब्ध? बघा ना मॅडम, सरकारला सुद्धा माहित आहे की आपला देश शेतीप्रधान आहे आणि दुधाचा व्यवसाय तसा जर आपला पहिला जगातील सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा आपला देश आहे. त्यामुळे सरकारचा पण फार मोठ्या प्रमाणात सपोर्ट इनडायरेक्टली डायरेक्टली आहे. परंतु त्याची जर पूर्ण माहिती घ्यायची असेल तर शेतकऱ्यांना माझं विनंती राहील की त्यांनी आपल्या जवळच्या असणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जाऊन याची पूर्ण माहिती शेतकऱ्याला त्याच्यापासून भेटेल. वेगवेगळ्या प्रकारची 100% शेतकरी गव्हर्नमेंट सुद्धा सपोर्ट करण्याचं काम करत आहे. तर त्याची इत्थंभूत माहिती पाहिजे असेल तर आपल्याला जवळचा असणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून व्यवस्थित पद्धतीने मिळेल. खूप छान सर. मी आशा करते की आपल्या शेतकरी बंधूंना सुद्धा पशुपालन व्यवसायासाठीची पूर्णपणे जी माहिती आहे तर ती मिळाली असेल. यामध्ये जे आहे तर आपण गायीसाठीचं कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे, चाऱ्याचं कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे, चांगल्या प्रकारे दूध वाढ कशा प्रकारे आपण करू शकतो गायीमध्ये, आणि सोबतच सगळ्यात महत्वाचं पाणी नियोजन आणि जे काही गायीला रोग किंवा गोचर सारखे जी कीड जास्त प्रमाणामध्ये येते त्यावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवून आपण नियोजन करू शकतो, या सगळ्या गोष्टी तर आपण यामध्ये कव्हर केलेल्याच आहेत. तर शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओच्या माध्यमामधून पशुपालन व्यवसायासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, कशा प्रकारे आपण नियोजन ठेवू शकतो, या सगळ्या आपण यामध्ये सरांकडून आताच माहिती घेतलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तसेच याच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, शेतीविषयक असतील, पशुपालन विषयक असतील, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेलला नक्कीच फॉलो करा. धन्यवाद.